पंढरपुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे। शरद पवारांचे कट्टर समर्थक अभिजित पाटील भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे। श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातील जप्तीच्या कारवाईनंतर अभिजित पाटील भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे आणि त्याचबरोबर तातडीने कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक देखील बोलवलेली आहे। साखर कारखाना आणि सभासदांचं हित राखण्यासाठी भाजपासोबत जाण्याचा दबाव असल्याचा बातमी समोर येते। माऊली डांगे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। माऊली, पंढरपुरात शरद पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। अमित बरोबर आहे। अभिजित पाटील हे शरद पवारचे निकटवर्ती समजले जातात, परंतु काल कारवाई झाल्यानंतर कारखान्यावर त्यांनी कारखान्याचं जवळपास 435 कोटी रुपयाचं कारखान्यावर कर्ज आहे आणि या कर्जाच्या पोटी कारखान्यावर साखर गोडवान ही सील करण्यात आली होती। आणि आपण एकंदरीत बघितलं तर आज दुपारी सभासदांची बैठक घेतलेली आहे अभिजित पाटील यांनी आणि कारखान्यावर कालच त्यांनी सांगितलं होतं की काही झालं तर माझा जीव घाण टाकेल, परंतु कारखान्यावर कुठलेही सभासदांना कुठलाही धक्का लागू देणार नाही असं वक्तव्य केलं होतं। परंतु आता एकंदरीत बघितलं तर भाजपच्या संपर्कात असल्याचं समजतंय। कार्यकर्ते सांगतायत की कारखाना वाचवण्यासाठी भाजपमध्ये तुम्ही जावं आणि काही कार्यकर्ते सांगताय की तुम्ही राष्ट्रवादीच्या शरद पवारांबरोबर राहावं, परंतु अजून त्यांचा निर्णय झाल्याचं नसल्याचं समजतंय। अमित, निश्चित माऊली, त्यामुळे शरद पवारांचे जवळचे मानले जाणारे अभिजित पाटील काय भूमिका घेतात याकडे आता लक्ष आपल्याला ठेवावं लागेल। धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।